आणि महाकुंभ मेळाव्यावर सुद्धा HMPVचं सावट दिसतंय। चीनमधून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्याची महंतांनी मागणी केली आहे। कुंभमेळ्यातील महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। 12 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याला सुरुवात होतीये। भाविकांची संख्या लक्षात घेता खबरदारी म्हणून हे पत्र पाठवण्यात आले। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, कर्नाटक नंतर आता गुजरातमध्ये सुद्धा HMPVचा रुग्ण आढळलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाकुंभ मेळा सुरू होतोय। प्रचंड संख्येने लोक या महाकुंभ मेळ्यामध्ये येतात। त्या पार्श्वभूमीवर काय मागण्या पुढे ठेवल्या गेल्या? नक्कीच आज सकाळी जी माहिती आली त्यानुसार बंगलोरमध्ये पहिल्यांदा 8 महिन्याच्या बाळाला लागण झाली होती। त्यानंतर गुजरातमध्ये आता 2 महिन्याच्या बाळाला लागण झालेली आहे। विशेष म्हणजे आता या संपूर्ण HMPV व्हायरस संदर्भात चर्चा ही देशभरात सुरू झाल्याचं दिसतंय। कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतंच ट्विट केलं। ते म्हणाले की केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि कुंभमेळ्यातील साधू महंतांनी पत्र लिहून मागणी केली आहे की चीनमधून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घाला। त्यामुळे आता HMPV व्हायरसच्या संदर्भाने केंद्र सरकारला लवकरात लवकर काही ना काही पावलं उचलून याविषयीचे स्पष्टीकरण आणि पुढे कल्पना नागरिकांना मार्गदर्शक सूचना द्याव्या लागतील। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।